नमस्कार मित्रांनो, बीके पिटबुल साइड अमेरिकन बुली पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी डोगो अर्जेंटिनोचे फुल व्हाईट कलरमध्ये मेल फिमेल पपीज। तर ह्या पहिला आपण पिल्ल्यांची माहिती देण्यापेक्षा ह्या ब्रीडबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला। म्हणजे हा ब्रीड काय आहे, कुठून आली, कशी आहे, तिचं बिहेवियर काय आहे, किती वयापर्यंत हे जगू शकते, किंवा ह्यांचं स्टॅमिना कसा असतो, व्यायामाची गरज आहे किंवा नाहीये, काय केलं पाहिजे, हेल्थ इश्यू वगैरे आहेत का, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पूर्ण माहिती देतो। पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। ही डोगो अर्जेंटिनो ही ब्रीड अर्जेंटिनामध्ये तयार झालेली आहे। ही दिसायला अशी मोठी दिसते आणि शक्तिशाली शिकारी ब्रीड संरक्षणासाठी तयार केली होती। ही डोगो अर्जेंटिनो ब्रीड ही अर्जेंटिनामध्ये एक डॉक्टर होते, ते डॉक्टरांचं नाव होतं, मला वाटतंय ॲटोनिया नॉरेस मॉर्टिनेज यांनी 1928 साली तयार केली होती। कॉर्डोबा, फायटिंग डॉग, ग्रेट डॅन, बुल टेरियन आणि पॉइंटर सारख्या वेगवेगळ्या ब्रीड पासून डोगो अर्जेंटिनो ही विश्वासू ब्रीड तयार केली होती। ही जात प्रामुख्याने शिकारीसाठी, घराच्या संरक्षणासाठी तयार केली गेली होती। जर हिचं शरीराचं जर आपण बघितलं तर साधारण हिची हाईट बघू शकता तुम्ही। याची हाईट होतीये तुम्हाला 60 ते 68 सेमी आणि मादीची हाईट असते 60 ते 65 सेमी आणि वजन कमीत कमी 40 किलो ते 45 किलो वजन असतं। पांढरा रंग असतं, कधी कधी डोळ्यावर ब्लॅक स्पॉट येतो। मजबूत, स्नायूदार आणि संतुलित असं शरीर याचं असतं। आणि कानाचं कसं आहे बघा, यांचं जर आपण नैसर्गिक कानं ठेवले तर अति उत्तम आहे। आणि काही जणांना असं डेव्हिल सारखं दिसावं ना, एकदम डेंजर लुक यावा म्हणून ते शॉर्ट इयर केले जातात त्यांचं। त्यांचा स्वभाव जर बघितला तर अतिशय विश्वासू, संरक्षण आणि धैर्यवान कुत्रा। आपल्या मालकावर आहे ना आणि कुटुंबावर सगळ्यात जास्त जीव लावणारा हा डॉग ब्रीड आहे। परक्या लोकांबद्दल थोडासा सावध असतो हा, पण योग्य ते प्रशिक्षण दिलं जर तुम्ही तर हा आपल्या वातावरणामध्ये हा एकदम पाळीव प्राण्यासारखा, एकदम म्हणजे पाळीव प्राणी तर आहेच, पण एकदम प्रेमळ प्राण्यासारखा हा वावरू शकतो। इतर प्राण्यांसोबत जर विचार केला तर तुम्ही लहानपणापासून त्यांचा सहवास एकत्र ठेवलाय तर काहीच प्रॉब्लेम नाहीये याच्यात। दररोज ह्याला व्यायामाची गरज असते, फिरवणं गरजेचं असतं, कारण की त्यांच्यात ऊर्जाच तेवढी क्रिएट झालेली असते। आणि हवामानाचा जर विचार केला, समजा आपल्या वातावरण, काही जण बरेच म्हणतात दादा आपल्या इकडं टिकल का, आपल्या इकडं मराठवाड्यामध्ये ऊन असतं, इकडं भीमाशंकर झालं, साताऱ्याच्या पुढे थंडीचं हवामान, लोणावळा, खंडाळा, इकडं मुंबईमध्ये उन्हाचं प्रमाण जास्त असतं। तर ही ब्रीड ही आपल्या इकडंच हे झालेली आहे, ब्रीडिंग झालेली आहे, किंवा आई वडील आपल्या इकडचेच आहेत, तिचे इम्पोर्ट न आहेत, पण जन्म ह्यांचा इकडे झालाय म्हणून आपल्या इकडच्या हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये हे एकदम कम्फर्टेबल मध्ये राहू शकतात। आणि ह्यांचं कसं, स्वच्छता म्हणलं तर यांना कमी केस असतात, केसांचा प्रॉब्लेम येत नाही, केस गळती होत नाही यांची याच्यात। पण आपण नियमितपणे ते ब्रश करत राहिलं ना ते योग्य पडतं। या ब्रीडला प्रशिक्षण द्यायचं म्हणलं तर सगळ्यात बुद्धिमान ब्रीड आहे ही, आणि शिकण्याची क्षमता जी आहे ना ह्यांच्यामध्ये जास्त असते। ह्यांचं प्रशिक्षण कसं द्यायचं, प्रेमाने नियमितपणे जर आपण ह्यांना शिकवत राहिलं तर हे एकदम आज्ञाधारक कुत्रा बनतात। ह्यांचा वापर हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगारी नियंत्रण करण्यासाठी, सुरक्षा करण्यासाठी, तसंच बचाव कार्यात वापरला जातो। म्हणजे सगळ्या गोष्टी जर विचार करून घेतल्या ना याच्यात, तर डोगो अर्जेंटिनो ही ब्रीड शक्ती, निष्ठा आणि सौंदर्याचं प्रतीक, जो योग्य प्रशिक्षण आणि प्रेम दिल्यास घराचं रक्षण आणि कुटुंबातला एकदम महत्वाचा सदस्य बनतो। आणि तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली पुणे या पेजला खाली माझा नंबर दिलेला आहे। माझं नाव भागवत कांबळे, बीके पिटबुल्स अँड अमेरिकन बुली पुणे या नावाने आपल्याला ओळखलं जातं। पुण्यामध्ये फुरसुंगीमध्ये माझं लोकेशन आहे। जर कोणाला पपी हवे असतील, ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे। जर कुणाला इथं येऊन बघून घ्यायचं असेल पपी तर आपल्याकडे अवेलेबल आहेत। कायम आपल्याकडे पिटबुल, अमेरिकन बुली, डोगो अर्जेंटिनो, कॅनकॉर्सो, रॉटविलर हे पपी आपल्याकडे अवेलेबल असतात।